नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपल्या चॅनलचं नाव आहे आम्ही शेतकरी. तर हे तुम्ही बघू शकता, काल संध्याकाळी म्हणजे आमच्या इकडं एवढा मोठा वारा आणि पाऊस चालू होता. तर अशा वाऱ्यामुळे इथं हे आमचं गिन्नी गवत आहे. गिन्नी गवत तर सारं झोपलंय, असं इतकं उंच उंच वाढलेलं होतं, पण सगळं असं खाली पसरलंय ते. पण आता आमचा दुपारचा टाईम झालेला आहे जनावरांचा. आता गायांना तोडायचं आहे. आभाळ तर आलेलं आहे, हे बघा एवढं उंच उंच वाढलेलं आहे ते. आणि ते आता सगळं इथून तिथून म्हणजे पूर्ण असं खाली पसरलंय वारीने. याला तोडणं सुद्धा मुश्किल आहे. थेट ते लिंबाचं झाड दिसतं का, तिथपर्यंत गिन्नी गवत असंच झालंय सगळं. वारण पाऊस आणि रात्री. पण आता काय, आपल्याला तर कपाशीचे दिवस पण जवळ आलेले असल्यामुळं पावसाची पण जास्त गरज होती. त्याच्यामुळं आता पाऊस पण पाहिजे होता. तर गिन्नी गवत कसं तरी तोडलं जाईल. पण मग कपाशीचं हे होतं, कपाशीला जर लवकर पाऊस नाही पडला तर म्हणजे कपाशीचं नेमकं पावसाळ्यातच अडचण येते, पाणी द्यावं लागतं. त्याच्यामुळं आता पावसाने एका दृष्टीने चांगलं केलं. आता हे गिन्नी गवत हे असंच तोडावं लागेल, कारण जनावरांचा चारा एकत्र म्हणजे असं एकटी तोडून पण जमत नाही आहे. आमच्या तिकडं असं झालं वातावरण, एकदम भरपूर ऊन पडलं आणि ऊन पण भरपूर आहे ना. आभाळ तर भरपूर आले, आभाळ नसेल दिसत उन्हामुळं आता, पण म्हणजे ऊन भरपूर आहे आणि हे वातावरणसुद्धा खूप असं गरमट झालेलं आहे. आता आम्ही नेऊ राहिलो गिन्नी गवत, जनावरांसाठी तोडलं. आता हे डोक्यावरच न्यावं लागेल, कारण चिखल आहे इथून तिथून सगळा. आणि आमचं म्हणजे दररोजचं इथून आम्ही डोक्यावरच नेतो तिथपर्यंत घरापर्यंत. पण मग आता आहे ना, इथून डोक्यावरच न्यायचं आहे. चला, आता कुट्टीचा टाईम झालेला पण आहे, आता कुट्टी करून घेऊ.